डिसिजन घेता मामलेदार कितें तो बंद करपाचो डेफिनेटली इलिगल जाल्यार बंद करपाचो. अरे ते लोक म्हणटात आमचे डेअरिंग कडेन आमीच रस्तो बांदला म्हणटात ते लोक. बट हांव कितें म्हणटा एकट्यानूय कंप्लेन कित्याक करूं ना. 4 डेअरी थिंगा व्हडले चलतात आमच्या तेवट्यातले शेतकरी लोक. ते म्हणटात इतकी वर्सां आमकां त्रास. पयलीं आमी स्वता हातीन कॅन बी हाडटाले आमकां गाडयेन व्हरपाक जाय. ते म्हणटा आमच्या पयशान आमच्या 4 डेअरींक आमी कनेक्ट करपाक हाडला. हां कितें जालें पळय कमेंट कशें आसता मरे. एक म्हण आसा जेन्ना तूं फुडें धांवता न्ही गुजरातीन म्हण आसा तुज्या बद्दल उलयता म्हणजे समजपाचो तूं फुडें आसा म्हणून. सो लोकांक ती म्हणची संवय आसा लेट कम ऑन एका टेबलार येवन करचें. आनी हांव तुका सांगता कोणूय जर इल्लिगल एका गोश्टीक हे फुडें घेता म्हणजे खरें फायंड आउट करपाक पंचायत असो कोणूय पर्सन म्हजो ताका सदांच सपोर्ट आसा. ओके सर अनेक म्हणजे पयर तुम्ही एक विषय स्पोर्ट जो उलयला बस स्टँडाचो इनॉग्रेशन ह्या म्हाज्या टेन्युअरान जातलें काय म्हणून मागीर जातलें ते डेफिनेटली जातलें. हांव सांगता मरे जातलें म्हणून. हांव डेली 15 दिसांनी फॉलोअप करता. डिले कितें जालो बस स्टँड 2-3 वर्सांनी मदीं मरे त्या कॉन्ट्रॅक्टराचे इश्यूज आशिल्ले ताचे पर्सनल हेल्थ इश्यूज आसले ताच्या बाबाचे आसले. सो वी डू अंडरस्टँड ऑल दॅट प्रॉब्लेम. पण आता तो 15 दिसांनी अपडेट दिता. आतां सुद्दां म्हजे कडेन आसतलो. सद्याची स्टेज सांगता लिफ्टीचें सामान आयला भितरतलें टायलिंग जाला प्लास्टर पेंटींग जाला उरला फक्त एक टँका खातीर. ती लो लाईन एरिया आसा सो परत उदक येता म्हणून आमच्या कॅल्क्युलेशना प्रमाणे डिसेंबर पर्यंत बस स्टँड जातलो. थँक्यू. हे नाही रे आमकां भायर घातली जायले खंय कोणी थोडं भायर सांगू